हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. गुड इव्हिनिंग. जान्हवी राजवीरला म्हणाली. गुड इव्हिनिंग. राजवीरने उत्तर दिलं. जान्हवीनं आपली रजेची अर्ज HR डिपार्टमेंटमध्ये दिली आणि लगेचच मार्केटकडे निघाली. दुसऱ्या दिवशी तिला घरी जायचं होतं, त्यामुळे आईसाठी आणि भावासाठी काही गिफ्ट्स घ्यायची होती. तिची इच्छा होती. मागच्या वेळी तिच्याकडे पुरेसे पैसे नव्हते, पण यावेळी मात्र चांगले पैसे होते. त्यामुळे तिने भरपूर खरेदी केली. घरी परतल्यावर तिने सगळे सामान पॅक केलं. घड्याळ पाहिलं तर 10 वाजायला आले होते. तिने राजवीरला फोन लावला. राजवीरने कॉल उचलला. तुम्हाला झोप येते का? जान्हवीनं विचारलं. आता तर फक्त 10 वाजलेत मी जान्हवी. राजवीरने घड्याळाकडे पाहत उत्तर दिलं. तरी सुद्धा प्रयत्न तरी करा, जान्हवी म्हणाली. इतक्या लवकर झोप येणार नाही, राजवीर म्हणाला. ठीक आहे, पण झोपण्याआधी हळदीचं दूध नक्की प्या, जान्हवीनं सांगितलं. हो, उद्या तुम्ही येणार आहात ना? राजवीरने विचारलं. नाही, जान्हवीनं थोडक्यात उत्तर दिलं. ठीक आहे, राजवीर म्हणाला. राजवीरनं स्वतःसाठी हळदीचे दूध बनवले. ते प्यायल्यानंतर औषध घेतले आणि झोपायला गेला. पण बराच वेळ झाला तरी त्याला झोप येईना. तो सतत कूस बदलत राहिला. शेवटी वैतागून उठला. सगळं करून पाहिलं, पण तरीही झोप काही येईना. इकडे जान्हवी आणि तनू सकाळीच लवकर तयार होऊन गावाकडे निघाल्या होत्या, वेळेत पोहोचण्यासाठी. राजवीर ऑफिसला पोहोचला, पण जान्हवी तिच्या जागेवर नव्हती. ते पाहताच त्याचा चेहरा उतरला. आजचा दिवस त्याला काही केल्यास संपत नव्हता. जान्हवी ऑफिसमध्ये नव्हती, ही गोष्टच त्याला अस्वस्थ करत होती. मी तिला सुट्टीच द्यायला नको होती. एक पूर्ण आठवडा? माझंही डोकंच फिरतंय. झोप आली नाही आणि त्यात हे सगळं. तो स्वतःशीच पुटपुटला. जान्हवी गावात पोहोचली. तिला पाहून तिची आई खूप खुश झाली. तू येणार आहेस हे सांगितलंच नाहीस. मी तुझ्या आवडीचं जेवण बनवलं असतं, आशाताई म्हणाल्या. आणि त्यानंतर काही हरकत नाही आई. बघ, मी तुमच्यासाठी खूप काही आणलं आहे. त्यानंतर जान्हवी उत्साहाने म्हणाली. माझ्यासाठी पण काही आणलं आहेस ना? रोहितने विचारलं. आणि त्यानंतर हो हो, तुझ्यासाठी सुद्धा, जान्हवी हसत म्हणाली. आणि त्यानंतर जान्हवीनं बॅग उघडली आणि आईला नवीन फोन दिला. हे घ्या आई, आता कधीही मला किंवा कुणालाही फोन करू शकता, ती म्हणाली. तिने आईसाठी, भावासाठी कपडे आणि इतर बरंच काही आणलं होतं. एक एक करून ती सगळी गिफ्ट्स देऊ लागली. जा, आधी हातपाय धुवून ये, मी तुझ्यासाठी काहीतरी बनवते, आशाताई म्हणाल्या. आणि त्यानंतर हो आई, जान्हवी म्हणाली. ती खूप थकली होती. अंघोळ झाल्यावर ती थेट मिशाच्या घरी निघाली. कुठे चालली आहेस? आशाताईंनी विचारलं. आणि त्यानंतर मिशाच्या घरी, जान्हवी म्हणाली. आधी काहीतरी खाऊन जा, आशाताई म्हणाल्या. परत येऊन खाते, असं म्हणत जान्हवी पळतच निघून गेली. या मुलीचं काही खरं नाही, आशाताई स्वतःशीच म्हणाल्या. नमस्ते काकी, जान्हवी सुनीताताईंना पाहून म्हणाली. नमस्ते बेटा, केव्हा आलीस? सुनीताताईंनी विचारलं. आजच, जान्हवीनं उत्तर दिलं. कार्तिक पण आला आहे का? सुनीताताईंनी विचारलं. नाही काकी, तो माझ्यासोबत नाही आला. मी तनुदीसोबत आले आहे, जान्हवी म्हणाली. अच्छा, सुनीताताईंनी म्हटलं. मिशा कुठे आहे? जान्हवीनं विचारलं. खोलीत आहे, सुनीताताईंनी सांगितलं. जान्हवी मिशाच्या खोलीत गेली. मिशा सामान पॅक करत होती. ओहो, तयारी सुरू झाली वाटतंय, म्हणत जान्हवीने मागून मिशाला मिठी मारली. जान्हवीला पाहताच मिशाचा आनंद गगना मावेनासा झाला. दोघी मैत्रिणी एकमेकींना मिठी मारून उभ्या राहिल्या. मग मिशा तिच्या लग्नासाठी केलेली शॉपिंग जान्हवीला दाखवू लागली. दोघी बराच वेळ गप्पा मारत बसल्या. तेवढ्यात सुनीताताईंनी जान्हवीसाठी खायला काही आणलं. नाही काकी, आईने घरी जेवण बनवलं आहे, मी घरी जाऊन खाते, जान्हवीनं नम्रपणे नकार दिला. ठीक आहे, मी निघते,
असं म्हणत ती पटकन उठली. परत केव्हा येणार? मिशाने विचारलं. लवकरच, जान्हवी म्हणाली. लवकर ये, सुनीताताईंनी सांगितलं. मिशा जान्हवीसोबत तिच्या घरी गेली आणि त्या दिवशी मिशा जान्हवीकडेच थांबली. दोघी पूर्ण दिवस गप्पांमध्येच रमून गेल्या. राजवीरचा दिवस मात्र फारच कठीण गेला. अजून एक दिवसही पूर्ण झाला नव्हता आणि पूर्ण आठवडा बाकी होता. ही कल्पनाच त्याला अस्वस्थ करत होती. सकाळपासून कित्येक वेळा त्याला आपल्या निर्णयाचा पश्चाताप होत होता. जान्हवीला न पाहिल्याने त्याला एक विचित्र पोकळी जाणवत होती. इकडे अर्जुन आणि मिशाच्या घरी लग्नाच्या विधींना सुरुवात झाली होती. नातेवाईक येऊ लागले होते. दोन्ही घरांची सजावट झाली होती. आजपासून विधी सुरू होणार होती. कार्तिकही आला होता. त्याने जान्हवीशी बोलायचा खूप प्रयत्न केला, पण जान्हवी त्याच्याशी अजिबात बोलत नव्हती. जान्हवी, माझं ऐक ना. हो, मी माझी चूक मान्य करतो. मी जरा जास्तच रिॲक्ट केलं, सॉरी. कार्तिक म्हणाला. सॉरी मला नाही, मिशाला म्हणायला हवं. जान्हवी थेटपणे उत्तर देत म्हणाली. हो, तिलाही सांगतो. शेवटी भाऊ आहे मी. काय करू? थोडासा पॉझिटिव्ह झालो. कार्तिक जान्हवीला म्हणाला. थोडासा? जान्हवीनं त्याच्याकडे पाहत विचारलं. आणि त्यानंतर हो, जरा जास्तच. सॉरी ना, मी मिशालाही सांगून टाकतो. कार्तिक म्हणाला. ठीक आहे. एवढं बोलून जान्हवी तिथून निघून गेली. काय चाललं होतं? तू कार्तिकसोबत उभी होतीस. मिशाने जान्हवीला पाहून विचारलं. नाही, काहीच नाही. जान्हवीने विषय टाळत उत्तर दिलं. माहीत नाही. अर्जुनजी पण बिचारे, मिशा चिंतेने म्हणाली. हो हो, जान्हवी मिशाला चिडवत म्हणाली. जानू, म्हणू नकोस प्लीज. अर्जुनजी काय विचार करत असतील? कार्तिकने त्यांच्याशी किती वाईट वागणूक दिली. मिशा खूपच अस्वस्थ दिसत होती. मग त्यांच्याशी बोलून घे. माझ्याकडे त्यांचा नंबर आहे, जान्हवी म्हणाली. नको, मिशाने ठाम नकार दिला. का? जान्हवीनं विचारलं. आधीच कमी प्रॉब्लेम झालेत का, जे अजून ओढवून घ्यायचे? कोणी पाहिलं तर नवी अडचण होईल. वरून सगळीकडे नातेवाईकच नातेवाईक भरलेत. मिशा म्हणाली. अगं काहीही. चल, जान्हवी म्हणाली. कुठे? मिशाने विचारलं. आपल्या जुन्या जागेवर, जान्हवीनं उत्तर दिलं. जानू, तू ना काहीही करतेस, मिशा म्हणाली. चल ना. जान्हवीने मिशाचा हात धरून तिला घेऊन गेले. आई रागावेल. आजपासून बाहेर जाणं बंद आहे माझं, मिशा काळजीने म्हणाली. काकींना मी विचारून घेईन, जान्हवी म्हणाली. जान्हवी आणि मिशा त्यांच्या जुन्या आवडत्या जागी पोहोचल्या, जिथे त्या नेहमी मनमोकळ्या गप्पा मारायच्या. जान्हवीच्या गावाच्या टोकाला एक सुंदर तलाव होता. त्याच्या जवळच एक मोठं वडाचं झाड होतं. मी जीजूंना फोन लावते, फक्त त्यांनी उचलला पाहिजे, असं म्हणत जान्हवीने फोन काढला. अर्जुनने लगेच फोन उचलला. कसे आहात जीजू? जान्हवीने हसत विचारलं. आणि त्यानंतर मी ठीक आहे. मिशाजी कशा आहेत? अर्जुनने विचारलं. हो हो, तीही ठीक आहे. बोलायचं असेल तर देते, जान्हवी म्हणाली. पण तुम्ही तर म्हणालात की ती गावाहून परत गेली आहे, अर्जुन म्हणाला. हो, पण मीही आता गावातच आले आहे, जान्हवी म्हणाली. मग प्लीज मिशाजींशी बोलू द्या, अर्जुन म्हणाला. घ्या, असं म्हणत जान्हवीने फोन मिशाला दिला आणि स्वतः कानावर हात ठेवले. हॅलो मिशाजी, तुम्ही ठीक आहात ना? अर्जुनने विचारलं. हो, मिशा उत्तरली. कार्तिक रागावला होता का? अर्जुनने विचारलं. नाही, मिशाने शांतपणे उत्तर दिलं. कार्तिकने घरी काही सांगितलं का? अर्जुनने पुन्हा विचारलं. नाही, त्याने कोणालाही काही सांगितलं नाही, मिशा म्हणाली. बरं झालं, मला वाटलं होतं की कुठं काही, अर्जुन म्हणाला. मलाही तसं वाटलं होतं, पण जानूने त्याला समजावलं आणि तो मान्य झाला. मिशाने सांगितलं.
मग माझ्या वतीनेही तुमच्या मैत्रिणीला थँक्स सांगा. अर्जुन म्हणाला. हो नक्की सांगते, मीशा म्हणाली. फक्त 1-2 दिवसात आई बाबा तुमच्याकडे शगुन द्यायला येतील. अर्जुन म्हणाला. तुम्हीही येणार आहात का? मीशाने विचारलं. नाही, मला कुठे नेतील? अर्जुन हसत म्हणाला. ठीक आहे, बाय. मीशा म्हणाली. बाय, आता फारच थोडा वेळ उरलाय. हो, मीशा म्हणाली. लवकरच सगळं सुरळीत होईल, अर्जुन म्हणाला. हो बाय, मीशा म्हणाली. बाय. अर्जुनने फोन ठेवला. फोन ठेवताच जान्हवी मीशाला चिडवत म्हणाली. अरे बापरे, जेजूंना तुझी किती काळजी होती बघ. हो, मीशा लाजत म्हणाली. आणखी काय बोलत होते? मला पण सांग. जान्हवी छेड काढत होती. तुला थँक्यू म्हणायला सांगत होते, मीशा म्हणाली. अच्छा, जान्हवी अजूनच चिडवू लागली. मीशाचे गाल लाजेने लाल झाले. चल आता, मीशा पुन्हा म्हणाली. यू आर व्हेरी लकी. तुला किती केअरिंग मुलगा मिळाला आहे, जान्हवी म्हणाली. मग तूही विचार कर, लग्न करून टाक, मीशा हसत म्हणाली. नाही, मी माझ्या पसंतीनेच लग्न करेन, जान्हवी ठामपणे म्हणाली. अच्छा, मग आहे का कुणी पसंतीचा? मीशाने विचारलं. आत्तापर्यंत नाही, पण पाहू, जान्हवी म्हणाली. कोणी आवडलास तर सगळ्यात आधी मला सांग, मीशा म्हणाली. हो हो बाळबा, तुलाच सांगते, जान्हवी हसत म्हणाली. चल आता, नाही तर आई आज नक्की मला मारेल, मीशा घाईने म्हणाली. दोन्ही मैत्रिणी घरी निघाल्या. तो पूर्ण दिवस मीशासाठी खूपच गडबडीचा होता, कारण सगळे नातेवाईक आले होते. कधी कोणी तिला बोलायला बसवत होतं, तर कधी कोणी दुसरंच. अर्जुन आणि मीशा दोघांच्या घरी आज पूजा आणि हवन होणार होतं. त्यानंतरच सर्व विधी आणि रस्मींना सुरुवात होणार होती. जान्हवी आणि मीशाच्या बहिणींनी मिळून मीशाला तयार केलं होतं. ओ, आज तर मीशाजी कुणाचं तरी काळीजच घेईल, मीशाला पाहून जान्हवी म्हणाली. मग काय उपयोग आहे? ज्या व्यक्तीनं पाहायला हवं तोच तर इथे नाही, मीशाची एक कझिन म्हणाली. हो ना, अगदी बरोबर आहेस, जीजू इथे असायला हवेत, दुसरी कझिन बोलली. पण आपण काय करणार? मीशालाही तर त्यांची आठवण येत असेल ना, जान्हवी मीशाला म्हणाली. तुम्ही सगळे गप्प बसा, मीशा रागाने म्हणाली. गप्प कसं बसायचं? जान्हवी तिला उत्तर देत म्हणाली. आता दाखवते मी. आई, आई, मीशा मोठ्याने ओरडली. ठीक आहे, ठीक आहे, आम्ही जातो, असं म्हणत मीशाच्या कझिन्स घाईघाईने तिथून निघून गेल्या. काय ग जानू, तूही त्यांच्याबरोबर मिळालीस? सगळे गेल्यावर मीशा जान्हवीकडे डोळे वाटारत म्हणाली. सॉरी ना, असं म्हणत जान्हवीने कान धरले. ठीक आहे, मीही तयार होऊन येते, असं म्हणून जान्हवी मीशाकडे पाहत निघून गेली. आज मीशा खूपच सुंदर दिसत होती. तिने लाल रंगाची सिल्कची साडी नेसली होती, जी खूपच भरजरी होती. साडीचा बॉर्डरही बराच मोठा आणि उठावदार होता. तिने आयुष्यात पहिल्यांदाच अशी साडी घातली होती. कानात मोठे झुमके, हातात लाल बांगड्या, कपाळावर छोटीशी लाल बिंदी आणि मोकळे केस एका बाजूला सोडलेले, चेहऱ्यावर हलकं मेकअप, डोळ्यात काजळ आणि ओठांवर ठळक लाल लिपस्टिक. ती खूपच गोड आणि देखणी दिसत होती. माझी मुलगी किती सुंदर दिसते, कुणाची नजर लागू नये, असं म्हणत सुनीताजींनी आपल्या डोळ्यातलं काजळ घेऊन मीशाच्या कानामागे लावलं. मीशाच्या घरी खूप गर्दी असल्यामुळे जान्हवी तयार होण्यासाठी आपल्या घरी गेली होती. थोड्याच वेळात जान्हवीही तयार होऊन आली. तीही खूप सुंदर दिसत होती. तिने एक अतिशय साधी पण देखणी साडी नेसली होती. साडी हलकी होती, तरीसुद्धा ती तिच्यावर खूप छान दिसत होती. जान्हवीने संत्री रंगाची साडी नेसली होती, ज्याच्या काठावर सोनसळी लेस होती. तिचा ब्लाऊजही संत्री रंगाचाच होता आणि गळ्याजवळ त्यावरही सोनसळी लेस होती.
कानात झुमके, एका हातात कडे आणि दुसऱ्या हातात घड्याळ, कपाळावर छोटीशी काळी बिंदी, डोळ्यात काजळ आणि ओठांवर हलकीशी न्यूड लिपस्टिक. मीशा अजूनही आपल्या खोलीतच होती. पूजा आणि तयारीची सगळी कामं जान्हवीच सांभाळत होती. जान्हवी इतकी सुंदर दिसत होती आणि त्यातही सगळं इतक्या नीटनेटकेपणाने सांभाळत होती की तिथे बसलेल्या अनेक बायका नकळत तिच्याकडे पाहतच राहिल्या. मनातल्या मनातच काही जणींनी तिला आपल्या घरची सून करण्याचं स्वप्नही रंगवायला सुरुवात केली होती. शेवटी एक बाई विचारायलाच लागली, ही संत्री साडी नेसलेली मुलगी कोण आहे? लग्न झालेलं वाटत नाही. हो, मिशाची मैत्रीण आहे, दुसऱ्या बाईने उत्तर दिलं. कुठे राहते बरं? पहिली बाई पुन्हा विचारते. आणि त्यानंतर याच गावातली आहे असावी बहुतेक. बायका आपापसातच कुजबूज करू लागल्या. संस्कारयुक्त वाटते बाई ही मुलगी, त्यातली एक जण म्हणाली. सुनीता. एक बाई सुनीताजींना हाक मारते आणि त्यानंतर जी म्हणत सुनीताजी त्यांच्या जवळ येतात. ही मुलगी तुमच्याच गावातली आहे का? मी ती बाई विचारते. हो हो, इथेच राहते. फार गोड मुलगी आहे, आमच्या मुलीसारखीच आहे. सगळं काम तिनेच सांभाळून घेतलंय. मी तर उगाचच घाबरले होते. सुनीताजी जान्हवीचं कौतुक करत म्हणतात. घरचे कोणी आले नाहीत का तिचे? एक बाई विचारते. आणि त्यानंतर हो, दीदी इथेच होती, सुनीताजी म्हणाल्या. आजूबाजूला पाहत म्हणतात. आई आणि भाऊ एवढेच आहेत. त्यापुढे सांगतात. घरात कोण कोण आहे? एक बाई विचारते. वडील नाहीत का? दुसरी बाई तोंड वाकडं करत म्हणते. काय दीदी, तुम्ही हे कसले प्रश्न घेऊन बसलायत? असं म्हणत सुनीताजी तिथून निघून जातात. मला तर मुलगी खूपच चांगली वाटली, त्यातली एक बाई म्हणते. हो, दुसरी तिच्या होकारात होकार देते. तेवढ्यात जान्हवी मिशालाही सोबत घेऊन येते आणि पूजा हवन सुरू होतं. राजवीर आज ऑफिसमध्ये आलेला तेव्हापासूनच प्रचंड चिडलेला होता. त्याचा राग त्याचे बॉडीगार्ड मिस्टर मेहता, मिस सैना आणि इतर अनेक स्टाफ आधीच सहन करून झाले होते. आज तर तो कारण नसताना कधी कोणावर भडकत होता. मिस्टर खुरानांचा प्रोजेक्ट फाईल तयार झाली का मिस्टर मेहता? राजवीर विचारतात. नाही सर, अजून काम सुरू आहे, मिस्टर मेहता उत्तर देतात. कधी पूर्ण करणार आहात? जमत नसेल तर स्पष्ट सांगा, तुमच्या जागी दुसरा ठेवतो, कारण तुमच्याकडून काहीच होत नाही. राजवीर कडाडतो. नाही सर, लवकरच होईल, मेहता घाबरत म्हणतात. कधी? राजवीर संतापाने विचारतो. 1-2 दिवस. मेहता बोलत असतानाच राजवीर त्यांना तोडतो. आज संध्याकाळपर्यंत? पण सर, कालच तर काम सुरू केलं आहे, मेहता म्हणतात. आज संध्याकाळ म्हणजे आज संध्याकाळ. मला काहीही ऐकायचं नाही. आणि जर जमत नसेल तर नोकरी सोडून शकता. तुमची गरज नाही. बाकी सगळ्यांनाही सांगून टाका, राजवीर संतापत म्हणाला. जी म्हणण्या वाचून मेहतांकडे पर्याय नव्हता. आज संपूर्ण स्टाफ इतका कामात गुंतलेला होता की कोणालाही क्षणभर उसत मिळत नव्हती. सरांना काय होतंय कुणास ठाऊक. आठवड्याचं काम एका दिवसात कसं होणार? सगळे मनातल्या मनात राजवीरला शिव्या घालत होते. कधी कोणाची तर कधी कोणाची शाळा होत होती. इतक्या दिवसांची सुट्टी कोण घेतं? मी दिलीच का सुट्टी? लग्न तर एकाच दिवसाचं असतं. हे कोणतं लग्न आहे जे आठवडाभर चालतात? राजवीर प्रचंड चिडलेला होता. मिशाच्या घरी पूजा हवन आटोपलेलं होतं आणि जान्हवी सगळ्यांना जेवण वाढत होती. सुनीताजी भावूक झाल्या होत्या. माझी मुलगी आता काही दिवसांचीच पाहुणी आहे या घरात. कधी विदा होईल कळणारही नाही. मुली किती लवकर मोठ्या होतात ना, दीदी, सुनीताजी आशाजींना म्हणाल्या. अगं,
रडू नकोस वेडी, बघ मीशा किती छान दिसते लाल जोड्यात. अर्जुनजी किती चांगले आहेत. आईला आणखी काय हवंय? आपल्या मुलीची काळजी स्वतःपेक्षाही जास्त घेणारा जोडीदार मिळावा, एवढंच ना? आशाजी समजावून सांगतात. हो दीदी, तुम्ही बरोबर म्हणता, सुनीताजी मान डोलावत म्हणाल्या. आता रडणं थांबव. मी तर केव्हापासून वाट पाहते आहे की जान्हवीच्या हातावरची हळद लागलेली पाहावी. दिवस रात्र मला तिचीच काळजी वाटत असते, आशाजी सुनीताजींना म्हणाल्या. तेवढ्यात कार्तिक आपल्या आईला रडताना पाहून त्यांच्या जवळ आला. काळजी करू नकोस दीदी, सुनीताजी बोलणारच होत्या तेवढ्यात कार्तिक आईला विचारतो. आई, काय झालं? तू का रडतेस? काही नाही रे, मीशाच्या लग्नामुळे जरा भावूक झाले, आशाजी कार्तिकला सांगतात. दीदी, तुम्ही सांगाल तर मीशाचं लग्न होण्याआधीच कार्तिक आणि जान्हवीचं नातंही पक्क करूया. तुम्हाला काही अडचण नसेल तर, सुनीताजी आशाजींना म्हणाल्या. हे ऐकताच आशाजी सुनीताजींकडे पाहतात. मला तर जान्हवी खूपच आवडते. केव्हापासून माझी इच्छा आहे की तिला माझी सून बनवावं. तुम्हालाही हे नातं मान्य असेल तर, सुनीताजी बोलत असतानाच आशाजी म्हणाल्या. कार्तिकला तरी विचार. त्याला तर काय विचारायचं? मला जान्हवी आवडते आणि मी तिला आधीच माझी सून मानलं आहे. तुम्ही तुमचं सांगा, सुनीताजी म्हणाल्या. तरीही कार्तिक, तुला हे मान्य आहे ना? आशाजीने कार्तिकला विचारलं. मी काय बोलू ताईजी, तुम्हा मोठ्यांना जसं योग्य वाटेल तसं करा. तुम्ही जे ठरवाल ते योग्यच असेल, कार्तिक नम्रपणे म्हणाला. मलाही कार्तिक नेहमीच आवडायचा. याहून चांगलं काय असू शकतं? जान्हवीला कार्तिकपेक्षा चांगला मुलगा मिळणं कठीण आहे, आशाजी सुनीताजींना म्हणाल्या. मग ठरलं, मीशाच्या लग्नाआधीच दोघांचा साखरपुडा करून नातं पक्क करूया, सुनीताजी म्हणाल्या. नाही नाही आई, आधी मला माझ्या परीक्षा क्लिअर करू द्या, कार्तिक म्हणाला. त्यात काय आहे, फक्त साखरपुडा करायचाच आहे ना, सुनीताजी म्हणाल्या. पुढच्या महिन्यापर्यंत होतील परीक्षा, कार्तिक म्हणाला. आणि त्यानंतर काही हरकत नाही सुनीता, 1 महिनाच आहे, नंतर तर झट मगनी विवाह करू, अजिबात थांबणार नाही, आशाजी हसत म्हणाल्या. हो, जसं तुम्हाला योग्य वाटेल, कार्तिक म्हणाला. पक्का आहे ना बेटा? तुला काही अडचण नाही ना? आशाजीने पुन्हा एकदा विचारलं. नाही नाही, अजिबात नाही, कार्तिक म्हणाला. मग मीही निवांत होईन. अनोळखी शहरात जान्हवी एकटी राहते. मला कायम तिची चिंता असते. लग्न झालं की ती चिंता संपेल, आशाजी सुनीताजींना म्हणाल्या. हो, एवढंच म्हणून कार्तिक तिथून निघून गेला. मनातल्या मनात, बरं झालं मी ताईजींना तयार केलं, नाहीतर जान्हवी माझ्यावर जितकी रागवली आहे ती कदाचित नकारच दिला असता. एकदा तिचा राग शांत झाला की मग लग्नाची गोष्ट सहज होईल, असा विचार कार्तिक करत होता. अर्जुनच्या घरी ही पूजा आणि हवन पार पडले होते. अर्जुन मीशासाठी बांगड्या घेऊन आला होता, जेणेकरून दुसऱ्या दिवशी मीशाच्या घरी जाणाऱ्या लोकांमार्फत त्या तिला पाठवता येतील. त्यानंतर अर्जुन कागद आणि पेन घेऊन बसला मीशासाठी पत्र लिहिण्यासाठी. पण कित्येक कागद फाडून झाले होते. काय लिहू, काही सुचत नाही. तो स्वतःशीच पुटपुटत होता. खूप प्रयत्नानंतर शेवटी त्याने पत्र लिहून काढलं. हे तर झालं, पण आता पाठवायचं कसं? सामानात ठेवू का? नाही. कुणाच्या तरी हाती लागलं तर? मग काय करू? कोणाला द्यावं की थेट मीशाच्या हातात पोहोचेल? क्षणभर विचार करून तो म्हणाला. ऐश्वर्या? हो, ती देऊ शकते, पण आता तिच्या विनवण्या कराव्या लागतील. काही पर्यायही नाही. चल अर्जुन, कामाला लाग. आता ती नखरे करणारच. ही आहे कुठे? आत्ताच इथेच होती. तो ऐश्वर्याला शोधू लागला. ऐश्वर्या, ऐश्वर्या, तिला दिसताच त्याने हाक मारली. हो भैया, ऐश्वर्या म्हणाली. माझी लाडकी बहीण. अर्जुन तिच्या गळ्यात हात टाकत म्हणाला. काय हवंय तुम्हाला? ऐश्वर्याने डोळे मोठे करत विचारलं. काय? काहीच नाही.
असं का म्हणतेस? अर्जुन गोड आवाजात म्हणाला. थेट मुद्द्यावर या. मला सगळं कळतंय. अचानक एवढं प्रेम का वाहतंय ते? ऐश्वर्या म्हणाली. अरे, तू चांगली बहीण नाहीस का माझी? अर्जुन म्हणाला. मी तर चांगलीच आहे, पण तुम्ही मात्र चांगले भाऊ नाही. ऐश्वर्या त्याची टिंगल करत म्हणाली. हो हो, आज मनसोक्त बोल. अर्जुन हसत म्हणाला. काय काम काय आहे ते सरळ सांगा, ऐश्वर्या म्हणाली. उद्या तू भाभीच्या घरी जाणार आहेस ना? अर्जुनने विचारलं. कोणती भाभी? ऐश्वर्या गोंधळून म्हणाली. तुझी होणारी भाभी, मीशा. अर्जुन तिच्या डोक्यावर हलकेच टपली मारत म्हणाला. हो, कदाचित जाणार आहे. बाकी? ती पुढे बोलणार इतक्यात अर्जुन मध्येच म्हणाला. जाणारच आहेस? माझ्याकडून भाभीसाठी गिफ्ट द्यायचं आहे, तूच दे. ठीक आहे, देऊन टाकीन, ऐश्वर्या म्हणाली. इतक्या लवकर मान्य केलंस? अर्जुन ऐश्वर्याला म्हणाला. हो, तुझ्यावर उपकार करते. हा उपकार लक्षात ठेव. जेव्हा मला गरज पडेल तेव्हा तू करून दाखव, ऐश्वर्या हसत म्हणाली. डन, अर्जुनने उत्तर दिलं. अर्जुनने त्या बांगड्या आणि ते पत्र नीट गिफ्टमध्ये रॅप केलं. बस, आता हे उद्या ऐश्वर्याला द्यायचं आहे, असं म्हणत त्याने सुटकेचा श्वास घेतला. जान्हवी निघतच होती. तेवढ्यात कार्तिकने तिला थांबवत म्हटलं. खूप छान दिसतेस. थँक्स, जान्हवी थोडक्यात म्हणाली. अजूनही नाराज आहेस का? कार्तिकने विचारलं. नाही, जान्हवी उत्तरली. मी काही मदत करू का? नाही, सगळं झालंय, असं म्हणत तिनं नकार दिला. जानू, आता तरी विसर ना, कार्तिक विनवणीच्या सुरात म्हणाला. ठीक आहे, एवढंच बोलून जान्हवी तिथून निघून गेली. माहिती नाही जानू माझ्याशी कधी नीट बोलेल, या विचाराने कार्तिक अधिकच अस्वस्थ झाला होता. जान्हवी झोपायला आडवी झाली होती, पण तिला झोप येत नव्हती. मेशा तिच्याच शेजारी झोपली होती आणि केव्हाच गाढ झोपेत गेली होती, पण जान्हवीची झोप मात्र उडाली होती. सरांना झोप लागली असेल का? की पुन्हा कॉफी प्यायला सुरुवात केली असेल? बहुतेक करत असतील. एकदा फोन करून विचारावं का? नाही नाही, जान्हवी तू काय विचार करतेस? त्यांच्याबद्दल विचार करणं बंद कर. काहीतरी चांगलं विचार. इतक्या कष्टाने तर त्यांच्यापासून दूर आलीस आणि पुन्हा त्यांचाच विचार? मनातल्या मनात विचार करत असतानाच जान्हवीला जाणवलं की ती कुठेतरी राजवीरला मिस करत होती. आज अर्जुनच्या घरी सकाळपासूनच तयारी सुरू होती. आज शगुन घेऊन ते मीशाच्या घरी जाणार होते. ऐश्वर्या तर प्रचंड एक्सायटेड होती. गेली 2 तास ती आरशासमोर बसून तयार होत होती. काय दिसतेस ऐश्वर्या? आज तर कार्तिक नक्कीच वेडा होणार. शेवटी आज मी कार्तिकला भेटणार आहे. आय एम सो एक्सायटेड. आज तर त्याचा नंबर घ्यायचाच, नाही तर थेट लग्नातच भेट होईल, ती स्वतःशीच बोलत होती. अर्जुनने मीशासाठी घेतलेलं एक गिफ्ट ऐश्वर्याच्या हातात दिलं होतं. माझं लक्ष देऊन ऐक. हे गिफ्ट सरळ माझ्या बहिणीला दे. दुसऱ्या कुणाच्या हातात देऊ नकोस, अर्जुन तिला समजावत म्हणाला. असं काय आहे यात? ऐश्वर्याने विचारलं. ते तुला जाणून घ्यायची गरज नाही. जे सांगतोय तेवढंच कर, अर्जुन थोडा कठोरपणे म्हणाला. ठीक आहे, मग तूच दे, ऐश्वर्या म्हणाली. अरे, माझी गोड बहीण रागावली का? अशा छोट्या छोट्या गोष्टींवर राग धरायचा नसतो, अर्जुन तिला मनावत म्हणाला. गिफ्ट द्यायचं आहे ना बहिणीला? ऐश्वर्याने पुन्हा विचारलं. हो, द्यायचंच आहे, अर्जुन म्हणाला. मग जरा नीट आदराने बोला, नाहीतर मी देणार नाही, ऐश्वर्या हसत म्हणाली. ठीक आहे ऐश्वर्याजी, कृपया तुम्ही हे माझ्या बहिणीला द्याल का? अर्जुन हसत म्हणाला. आता एवढं बोलताय तर देईन, ऐश्वर्या म्हणाली. थँक्यू बहीण, अर्जुन म्हणाला. काही हरकत नाही.
ऐश्वर्या उत्तरली. मिशाच्या घरीही अर्जुनच्या घरच्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू होती. बहुतेक मिशाचे सासरचे आले. एक मुलगा येऊन सांगतो. सुनीताजी आणि सुनीलजी पटकन त्यांना घ्यायला गेले. अर्जुनच्या घरातून 10-12 जण आले होते. या या, आपलं मनापासून स्वागत आहे, सुनीलजी सगळ्यांना म्हणाले. सुनीताजीही सगळ्यांच्या स्वागतामध्ये गुंतल्या होत्या. जान्हवी सगळ्यांना नाश्ता देते असं त्यांनी सांगितलं. जान्हवी सगळ्यांना नाश्ता देऊ लागली. ही कोण आहे? त्यांच्यातली एक वयस्क बाई म्हणाली. नाही, वीणाजी लगेच म्हणाल्या. मग मुलीला बोलवा, ती बाई हट्टाने म्हणाली. आधी नाश्ता करून घ्या, मग मी मिशाला बोलावते, सुनीताजी शांतपणे म्हणाल्या. आधी मुलीला बोलवा, नाश्ता तर होतच राहील, आम्ही इथे नाश्ता करायला आलेलो नाही, ती बाई ठामपणे म्हणाली. सुनीताजी, तुम्ही मिशाला बोलवा, वीणाजी म्हणाल्या. हो, मी बोलावते, जा जान्हवी, मिशाला घेऊन ये, सुनीताजी म्हणाल्या. मिशाने आज लाल रंगाचा प्लाझो सूट घातला होता. ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. केस नीट बांधलेले, मधोमध मंगट काढून पुढे 2 बटा सोडलेल्या, हलकसा मेकअप, ओठांवर लाल लिपस्टिक, पण अजिबात भडक नाही. ती साधेपणातच अधिक खुलून दिसत होती. चल मिशा, तुझ्या सासरचे लोक आले आहेत, जान्हवी मिशाला म्हणाली. हो आलेत, सांग ना, मी नीट दिसते ना? मिशा थोडीशी घाबरलेली दिसत होती. अरे बाबा, खूपच सुंदर दिसतेस, चल आता, जान्हवी तिला धीर देत म्हणाली. हो, असं म्हणत मिशाने आपला दुपट्टा नीट केला आणि जान्हवीसोबत बाहेर आली. जान्हवी मिशाला घेऊन बाहेर आली. मिशाने सगळ्यांना नमस्कार केला. हीच आहे ती मुलगी, एक वयस्कर बाई चेहरा वाकडा तिकडा करत म्हणाली. हो, ये मिशा बाळा, ये, बस इथं, वीणाजी प्रेमाने म्हणाल्या. हिच्या घरच्यांनी हिला संस्कार शिकवले नाहीत का? मोठ्यांचे पाय स्पर्श करतात, त्या बाईने टोमणा मारत म्हटलं. सुनीताजींनी मिशाला खून केली. मिशाने पुढे जाऊन त्यांचे पाय स्पर्श केले. बाळा, या अर्जुनच्या बुवा दादी आहेत, वीणाजींनी मिशाला सांगितलं. मिशा इतर सगळ्यांचेही पाय स्पर्श करू लागली, पण सगळ्यांनी तिला थांबवलं. बस बस बाळा, हिचे नाक वाकडे नाहीये, बुवा दादी मिशाकडे पाहत म्हणाल्या. बुवाजी, तुम्हीही ना, बिना जींनी त्यांना शांत करत म्हटलं. मला काही सुंदर वाटत नाही. अर्जुनसाठी ही योग्य आहे का? मुली कमी पडल्या होत्या का? बुवा दादी मिशामधील उणिवा काढत म्हणाल्या. हे ऐकून मिशाचा चेहरा उतरला. बुवाजी, बस करा, आमची सून खूप गोड आहे, वीणाजी ठामपणे म्हणाल्या. मला काय, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, असं म्हणत बुवादादी नाराजीने बसून राहिल्या. भाभी, माझ्यासोबत चला, ऐश्वर्याने मिशाला म्हणत तिला तिथून बाजूला नेलं. हां, भाईने तुमच्यासाठी गिफ्ट पाठवलं आहे, असं म्हणत ऐश्वर्याने अर्जुनचे गिफ्ट मिशाला दिले. ओ, जीजूनी गिफ्ट पाठवलं आहे, जान्हवी मिशाची थट्टा करत म्हणाली. हो, त्यांनी सांगितलं होतं की तुमच्याच हातून द्यायचं. गिफ्ट कसा वाटला ते त्यांना फोन करून नक्की सांगा, ऐश्वर्या मिशाला म्हणाली. हो, नक्की सांगून, जान्हवी डोळा मारत म्हणाली. ठीक आहे, मी निघते, असं म्हणत ऐश्वर्या तिथून निघून गेली. हा मुलगा कुठे गेला? केव्हापासून शोधते, दिसतच नाही. लग्नाला आला तरी आहे ना? अरे, आहेच असणार, नीट शोध ऐश्वर्या, सापडेलच. देवही शोधल्यावर सापडतो, असे स्वतःशीच बोलत असताना ऐश्वर्याला कार्तिक दिसला. अरे, तो आहे. देवा, किती हँडसम आहे. हा नेहमीच इतका हँडसम कसा दिसतो? कार्तिकने नेहमीप्रमाणे निळ्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर नेव्ही ब्ल्यू रंगाची जॅकेट घातली होती, ज्यावर सोनेरी कडी होती. हॅलो, ऐश्वर्याने लांबूनच ओरडत म्हटलं. कार्तिकने जसं ऐश्वर्याला पाहिलं तसा त्याचा चेहरा उतरला. ही आता इथे कुठून आली?
तुम्ही कुठे होतात? मी केव्हापासून तुम्हाला शोधते, ऐश्वर्या म्हणाली. का? तुम्ही मला का शोधतायत? कार्तिकने विचारलं. आणि त्यानंतर का नाही शोधू शकत? ऐश्वर्या उत्तरली. काही काम असणारच ना? कार्तिक म्हणाला. हो हो तेच. मला तुमचा नंबर हवा होता, ऐश्वर्या थोडी अडखळत म्हणाली. का? नंबर का हवा आहे? कार्तिकने विचारलं. भाई म्हणाले होते, काही गरज पडली किंवा काही विचारायचं असेल तर कोणाचा तरी नंबर असायलाच हवा ना, असे कारण देत ऐश्वर्या म्हणाली. मग मी भाऊजींचा नंबर देतो, कार्तिक म्हणाला. नाही नाही तुमचाच द्या, स्वतःचा नंबर का नाही देऊ शकत? ऐश्वर्या म्हणाली. मला फोनकडे लक्ष द्यायला जमत नाही, कार्तिक उत्तरला. आणि त्यानंतर मग दोन्ही नंबर द्या, ऐश्वर्या हट्टाने म्हणाली. ठीक आहे असं म्हणत कार्तिकने तिला आपला नंबर दिला. सध्या काय करताय? ऐश्वर्या कार्तिकला विचारते. परीक्षेची तयारी करत आहे, कार्तिक उत्तर देतो. अच्छा, तयारी कशी चालली आहे? ऐश्वर्या पुन्हा विचारते. मेन परीक्षा क्लिअर झाली आहे, आता थोडंसंच बाकी आहे, कार्तिक तिला सांगतो. ओ वाव, म्हणजे लवकरच नोकरीही लागेल, ऐश्वर्या आनंदाने म्हणते. हो, कार्तिक बोलतच असतो तेवढ्यात कुणीतरी त्याला हाक मारतं. कार्तिक, आलो मी, असं म्हणत कार्तिक तिथून निघून जातो. आत्ता हाक मारायचीच होती का? थोडा वेळ थांबू शकत नव्हते का? पण चालेल, नंतर नंबर तरी मिळाला. येस, गुड ऐश्वर्या, असं म्हणत ऐश्वर्या खूप खुश होते. ही हिरव्या सूटमधली मुलगी कोण आहे? एक मुलगा कार्तिकला विचारतो. मुलीकडच्यांची आहे, मुलाची बहीण, कार्तिक त्याला सांगतो. खूप सुंदर आहे ना? तो मुलगा म्हणतो. काहीही विचार करू नकोस, कार्तिक त्याच्याकडे डोळे वटारत म्हणतो. बोलण्यात काय जातं? किमान शुभेच्छा तरी देऊ शकतो, तो मुलगा म्हणतो. नाही, असं विचारही करू नकोस, उगाच फालतू गोष्टींमध्ये लक्ष न देता आपल्या कामाकडे लक्ष दे, कार्तिक ठामपणे म्हणतो. अरे यार तूही ना, असं म्हणत तो मुलगा शांत होतो. हे जिजूंची आजीबाई जरा जास्तच खडूस वाटत नाही का? जान्हवी चिडून मिशाला म्हणते. अगं सोड ना, मिशा समजावते. काय सोड, काहीही बोलतात, जान्हवी म्हणते. त्या अर्जुनजींच्या घरी राहतात, पाहुणे आहेत, काही दिवसात निघून जातील, तू जास्त विचार करू नकोस, मिशा तिला शांत करते. ठीक आहे, पण गिफ्टमध्ये काय आहे ते तरी उघडून पहा, जान्हवी म्हणते. आत्ता नाही, रात्री उघडेन, मिशा म्हणते. ठीक आहे, मला पण बघायचं आहे, जान्हवी हसत म्हणते. हो हो तुलाही दाखवेन, मिशा म्हणते. सुनीताजी माफ करा, बुवाजींच्या बोलण्याचं मनावर घेऊ नका, मिशालाही समजवा, तिनेही राग करू नये. विनाजी हात जोडून सुनीताजींकडे माफी मागतात. मी समजू शकते विनाजी, काळजी करू नका, मिशा खूप समजूतदार आहे, ती मनावर घेणार नाही, सुनीताजी शांतपणे म्हणतात. यानंतर विनाजींनी मिशाला बोलावलं आणि सगळ्या विधी सुरू झाले. विनाजींनी मिशाच्या डोक्यावर लाल दुपट्टा ठेवला, तिच्या मांडीवर नारळ आणि चांदीचं नाणं ठेवलं, तसेच हातात सोन्याच्या बांगड्या घातल्या. बाळा, हा धागा आम्ही कुलदेवीच्या मंदिरातून आणला आहे, तो तुला वाईट नजरेपासून वाचवेल, असं म्हणत विनाजी मिशाच्या हातात धागा बांधतात. महत्त्वाची गोष्ट तरी सांगा, धागा बांधल्यानंतर घराबाहेर जायचं नाही, कुठेही मुलगी धागा बांधून फिरत सुटली तर, आजीबाई टोमणा मारत म्हणतात. हो मिशा, आता लग्नाच्या दिवसांपर्यंत घराबाहेर जायचं नाही, लग्नाच्या दिवशी अंघोळ केल्यानंतर हा धागा काढायचा, विनाजी तिला समजावतात. हो, मिशा मान हलवते. काळजी करू नका, आमच्याकडेही लग्न होईपर्यंत मुली घराबाहेर जात नाहीत, सुनीताजी म्हणतात.
थोड्या वेळाने कार्तिकच्या घरचे सगळेच निघून जातात. या बुवा सासू जरा जास्त चलाक वाटत नाहीत का? स्त्रियांच्या घोळक्यात बसलेली एक स्त्री म्हणते. आपल्याला काय करायचं आहे? काही दिवसांच्या पाहुण्या आहेत, वरून वयस्कर आहेत, त्यांच्या बोलण्याचा राग कशाला करायचा आहे? वीणाजी उत्तर देतात. तरीही मला काहीसं ठीक वाटत नाही. दुसरी श्री म्हणते. या सगळ्या गोष्टी सोडा. मुलगा आणि त्यांचं कुटुंब चांगलं आहे. आपल्याला अजून काय हवं? आशाजी सगळ्यांना समजावतात. अर्जुन खूप वेळापासून सगळ्यांच्या येण्याची वाट पाहत होता. सगळे येताच त्याच्या चेहऱ्यावर मोठं हास्य फुललं. किती उशीर लावताय तुम्ही? अर्जुन म्हणतो. तू आमच्याकडून काय करून घेणार? काय करून घेणार होतास? आजीबाई अर्जुनला विचारतात. नाही, घरात बरेच पाहुणे आहेत म्हणून. अर्जुन सफाई देतो. अर्जुनने ऐश्वर्याला सोबत यायला इशारा केला, पण ती तिथेच बसून राहिली. आज मिशाला धागा बांधला आहे, संध्याकाळी तुलाही बांधू. मग तूही लग्नापर्यंत घराबाहेर जायचं नाही. वीणाजी अर्जुनला सांगतात. हो आई. अर्जुन मान डोलावतो, पण त्याचं लक्ष सतत ऐश्वर्याकडेच असतं. चल ऐश्वर्या, अर्जुन तिच्या जवळ जाऊन म्हणतो. कुठे? ऐश्वर्या थोडी चिडून विचारते. चल ना, असं म्हणत अर्जुन तिचा हात पकडून तिला उठवतो. आणि आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.